ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात काल मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत की त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक तेलाच्या किमतीमध्ये 5 वर्षांतील एका दिवसांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. इराणी अणुसुविधांवर अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने प्रत्युत्तर म्हणून हल्ले सुरू केल्यानंतर तेलाच्या किमती 6% अधिक घसरल्यात, म्हणजेच प्रति बॅरल 5 अमेरिकन डॉलर्सने घसरल्यात. आज मुंबई, कोकणसह राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आजपासून 28 जून 2025 पर्यंत असे सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधी दरम्यान 19 वेळा समुद्राला मोठी भरती असेल. यावेळी समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले. आडकर फाउंडेशनच्या वतीनं ऑल इंडिया ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांना डॉक्टर हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एकट्या राहणाऱ्या वृद्धांकरिता पोलिसांनी ज्येष्ठानुबंध ॲप विकसित केले आहेत. अशा ज्येष्ठांच्या मदतीसाठी या ॲपच्या माध्यमातून पोलीस 24 तास उपलब्ध राहणार असून त्यांच्याशी संवाद साधणे, प्रसंगी किराणा माल, औषधे आणून देणे तसेच नुसता संवाद करणे अशीही मदत करण्यात येणार आहे. पंढरपूर वारीबाबत अबू आझमी यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलंय की त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झालाय, त्यामुळे गैरसमज झाले आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं काल श्वेतपत्रक जाहीर केलं असून या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. या श्वेतपत्रकानुसार महसूल वाढवण्यासाठी MSRTC दरवर्षी 5,000 नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. त्यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खासगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. टाटा ग्रुपच्या ट्रेंड या कंपनीच्या स्टॉकमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळते. ट्रेंडचा स्टॉक 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलाय. टाटा ग्रुपच्या ट्रेंड कंपनीच्या स्टॉकमध्ये 3.5% तेजी पाहायला मिळाली आहे. ट्रेंडनं आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीत 57% वाढ नोंदवली गेली आहे, जी 3,992 कोटी रुपये होती. जुडिओचं वाढतं स्टोअरचं नेटवर्क, वेबसाईटची निश्चित मागणी यामुळे स्टॉकमध्ये वाढ होतीये. थायलंडमध्ये झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये बॅडमिंटनमध्ये भारतीय शटलर्सनं 27 पदके जिंकली आहेत. या पदकांमध्ये 4 सुवर्ण, 10 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामुळे या स्पर्धेत देशाची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.